जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 31 डिसेंबर इसवी सन 1663 महाराज नाशिक शहरात त्र्यंबकेश्वरला पोहोचले. वास्तविक पुण्यापासूनचा पुढील सर्व भाग मोगलांच्या ताब्यात होता. त्यामुळे एवढ्या सैन्यानिशी सुरतेपर्यंत 300 मैलांचा धाडशी प्रवास शत्रूंच्या ताब्यात होता. मुलुखातून महाराजांनी कशा प्रकारे हा प्रवास केला असेल या विचारानेच मन दंग होते. दुर्दैवाने महाराजांच्या यावेळच्या सुरत प्रवासाच्या मार्गाविषयी सविस्तर माहिती उपलब्ध नाही. फक्त शिवापूर दप्तरातील यादीत महाराजांनी पौष शुद्ध द्वादशीला त्र्यंबकराज दर्शन घेतल्याची नोंद आढळते. याचा अर्थ वार रविवार दिनांक 6 डिसेंबर इसवी सन 1663 रोजी महाराज किल्ले राजगडाहून निघून त्र्यंबकेश्वरला पोहोचले. किल्ले राजगड ते त्र्यंबकेश्वर अंतर सुमारे 200 मैल इतके आहे. म्हणजे त्र्यंबकेश्वरापर्यंत महाराजांचा प्रवास वेग दिवसाकाठी 8 मैल पडत होता. ॲबे कॅरे या समकालीन प्रवाशाने लिहिले आहे की महाराजांनी यावेळी फक्त रात्रीचा प्रवास केला. दिवसा उन्हापासून बचाव करण्यासाठी व आपल्या हालचालीचा सुगावा शत्रूस लागू नये म्हणून ते दाट जंगलात विश्रांती घेत. महाराजांचा वेग लक्षात घेता ॲबे कॅरेचे हे विधान विश्वसनीय समजायला हरकत वाटत नाही. महाराज त्र्यंबकेश्वरला कोणत्या मार्गाने गेले याबद्दल कुठेच उल्लेख आढळत नाही. आमच्या मते किल्ले राजगडावरून निघालेले महाराज किल्ले सिंहगडाजवळून किल्ले लोहगड, माहुरी, त्र्यंबक असे डोंगराच्या आश्रयाने पुढे सरकले असावेत. हिरवळीने विनटलेल्या काळ्या कुळकुळीत ब्रह्मगिरीच्या छत्रछायेत त्र्यंबकराज विराजमान झालेला महाराजांनी पाहिला. त्याची मनोभावे पूजा केली. त्र्यंबकेश्वर येथील महाराजांचे तीर्थोपाध्याय होते वेदशास्त्र संपन्न वेदमूर्ती राजश्री आपदेव भट ढेरे. नाशिक शहरात त्र्यंबकेश्वरला त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले. 31 डिसेंबर इसवी सन 1675 पौष वैद्य दशमी शके 1597 संवत्सर राक्षस वार शुक्रवार. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या सिबॉन नावाच्या किल्ल्याच्या समोरच 2 भक्कम गुढ्या उभारण्याचे काम सुरू केल्याने घाबरून पोर्तुगीजांनी महाराजांशी युद्ध पुकारले. मात्र पोर्तुगीजांच्या कुठल्याही विरोधाला न जुमानता छत्रपती शिवाजी महाराजांनी हे काम अखंडपणे सुरू ठेवले. 31 डिसेंबर इसवी सन 1687 हर्षीराजे व संतोषजी भोसले यांच्यात बेबनाव. मोगल सैन्य कर्नाटकात जाणार हे जाणून छत्रपती संभाजी महाराजांनी केसोत्रिमल पिंगळे यांना 12,000 स्वारांनिशी कर्नाटकात रवाना केले. त्यांचे बरोबर यावेळी संताजी भोसले होते. हर्षीराजेंच्या मदतीसाठी हे सैन्य केसोपंतांबरोबर छत्रपती संभाजी महाराजांनी पाठवले. मात्र त्यामुळे अर्टाकच्या किल्ल्यासाठी संताजींनी ही मदत केली नाही. या वादातून हर्षीराजेंचे केसोत्रिमलांचे वाद सुरू झाले. यात संताजी भोसले हे केसोत्रिमलांच्या पक्षाचे, त्यामुळे साहजिकच हर्षीराजेंचे व संताजी भोसलेंचे वादही होऊ लागले. 31 डिसेंबर इसवी सन 1797 तुकोजी होळकर वारले व त्यांच्या मुलांमध्ये सरदारीबद्दल तंटा लागला. तेव्हा दौलतराव शिंदाने काशीरावाचा पक्ष घेऊन त्याचा शूर भाऊ मल्हारराव याच्यावर एकाएकी छापा घालून त्यास ठार मारून त्याचा अल्पवयस्कर मुलास म्हणजेच खंडेरावास आपल्यापाशी ठेवून त्याच्या नावे होळकरी संस्थान चालवले. त्यामुळे त्यांच्यात व यशवंतरावांत वैर माजले. आता शिंदे हा नानांजवळ कबूल केलेली रक्कम व नगरचा किल्ला आणि 10 लाखांचा मुलूक मागू लागला. नानाने बरीच रक्कम भरून उत्तरेकडे कूच केल्यास किल्ला देण्याचे कबूल केले, कारण क्षणिक बुद्धी रावबाजी त्याच्या सहाय्याने नानास अपाय करण्यास टपला होता. परंतु शिंदे जाईना. यावेळी अनेक मसलती झाल्या. अखेर वचन देऊन शिंदाने नानास आपल्या गोटात आणून विश्वासघाताने म्हणजेच रावबाजीच्या सांगण्यावरून त्यांना कैद करून नगरास पाठवले. 31 डिसेंबर 1797 मध्ये हे घडले. 31 डिसेंबर इसवी सन 1817 भीमा कोरेगावची लढाई. रात्री 8 वाजता बॉम्बे नेटिव्ह आर्मीची एक बटालियन म्हणजे सुमारे 1000 सैनिक मद्रास आर्टिलरीच्या 2 6 पाऊंडवर तोफा व त्यावरील अधिकारी आणि 250 घोडेस्वार घेऊन कॅप्टन स्टॉन्टन शिरूरकडून पुण्याकडे निघाला होता. रात्रभर प्रवास करून 1 जानेवारी 1818 रोजी हे सगळे कोरेगाव पासून 2 मैलांवर पोहोचले. 31 डिसेंबर इसवी सन 1926 इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा मृत्यू झाला. यांचा जन्म 12 जुलै 1863 मध्ये झाला. हे मराठी इतिहास संशोधक होते. राजवाडे अतिशय प्रखर दृढनिश्चयी इतिहास संशोधक म्हणून ओळखले जात. आज जन्म भ्रमंती करून त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची कागदपत्रे जमवली आणि अस्सल साधनांचे 22 खंड संपादन
प्रसिद्ध केले. त्यांनी संपादित केलेले मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाचे खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.